सर्वांचे लाडके नेते आणि आपल्या जिल्ह्याचे परमनंट खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचार सभेनिमित्त ओमदादाच्या प्रचारासाठी ज्यांची ही 5वी सभा आहे, जसं ओमदादाच्या पाठीशी धाराशिव जिल्ह्याच्या पाठीशी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं छत्र होतं, त्याच पद्धतीनं मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे असलेले या राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय अमितभाई देशमुख साहेब, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आदरणीय उल्हासदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय अशोकभाऊ जगदाळे, आदरणीय अप्पासाहेबजी पाटील, धीरजजी पाटील, राजाभाऊजी शेरखाने, आदरणीय विश्वासप्पा शिंदे, आमचे सहकारी नंदुबाई राजे निंबाळकर, धैर्यशील पाटील साहेब, प्रशांतकाका पाटील, उमेश राजे निंबाळकर, अग्निवेशजी शिंदे, आपली सर्वांची भावना ज्यांनी व्यक्त करून दाखवली असे आदरणीय मुकुंददादा डोंगरे, अनिलजी लबडे, सत्यवान भाऊ सुरवसे, प्राध्यापक डॉक्टर संजयजी कांबळे, राजा अहमद पठाण साहेब, प्रदीपजी मगर, जगन्नाथदाजी गवळी, श्याममामा पवार, बाळकृष्णजी पाटील, राहुलजी कपले, सिकंदरजी बेगडे, रामेश्वर आबा तोडकरी, बाबासाहेबजी काशीद, अंदूरचे सरपंच रामदादा, व्यासपीठावर सर्व मान्यवरांची माफी मागतून व्यासपीठासमोर बसलेली सर्व तरुण मित्र, वडीलधारी मंडळी, खरं तर आपल्याला भैयांना ऐकायचंय, चव्हाण साहेबांना ऐकायचंय, ओमदादांना ऐकायचंय, मी जास्त काही बोलत नाही, पण भैयांनी आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आपल्या जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी 1993 पासून होती, परंतु ते मंजूर करायला अमित भैयांना वैद्यकीय शिक्षण खातं घ्यावं लागलं. भैया अंबेजोगाई सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होतं. आमच्या जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज कुठं झालं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. तिथं सर्वसामान्य माणसाला आमच्या जिल्ह्यातल्या उपचारासाठी सोलापूरला जावं लागत होतं, पण आमच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज नव्हतं. आपण ते अनेक वर्षाची मागणी आपण पूर्ण केली, त्यामुळं आपला हा धाराशिव जिल्हा अजन्म ऋणी राहील. भैया आपण दुसरी एक सगळ्यात मोठी गोष्ट केली, आपणही कधी त्या बाबतीत उल्लेख करत नसाल. मेडिकलच्या ऍडमिशनच्या बाबतीत 70-30चा कोटा होता. आपल्या मराठवाड्यात मेडिकल कॉलेज कमी होते, ज्यांची मुलं मेडिकलला जाणार आहेत किंवा त्यांना माहिती आहे यातली, त्यामुळं आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना 70-30च्या कोट्यामुळे खूप चांगले मार्क असून सुद्धा मेडिकलला ऍडमिशन मिळत नव्हतं. हा आपला मराठवाड्याला अन्याय होता. मी भैया मंत्री असताना लक्षवेधी सूचना विधानभवनात मांडली आणि ती तात्काळ मान्य करून वर्षानुवर्ष जो अन्याय आपल्या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांवर होत होता तो 70-30चा कोटा रद्द करून भैयांनी आपल्या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला. भैया आपण 70-30चा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य माणसाची, आमच्या जिल्ह्यात बेळवाला सर्वसामान्य भाजीवाल्याची मुलं मेडिकलला लागली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाले. ही खूप मोठी उपलब्धी आपली भैया. आपण कधी स्वतः तुम्हाला जाणवत नसेल, पण सर्वसामान्य माणसाला किंवा जी मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. भैया दुसरं मला सांगायचंय, आपल्या सरकारच्या काळात चव्हाण साहेबांनी रामदारा तलाव 7 TMC पाण्यासाठी 21 TMC पाण्यासाठी खूप वर्ष संघर्ष केला. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ते मंजूर केलं, परंतु घाटणी बॅरेज बांधून अनेक वर्ष झाली होती, आपला रामदारा तलाव बांधून अनेक वर्ष झाला होता, परंतु मागच्या फडणवीस सरकारनं याला प्राधान्यक्रम लावून दिला होता. घाटणी बॅरेज आणि रामदारा मधला जो पॅच आहे याला प्राधान्यक्रमात समावेश नव्हता. वर्षाला 200-200 कोटी रुपये त्याचे परत जात होते, परंतु ते प्राधान्यक्रमाची खुटी लावली होती. ते खुटी काढण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं, आणि त्यामुळे आज जे उद्घाटन केलं येऊन ह्याचं श्रेय फक्त महाविकास आघाडी सरकारच्या काळातला आहे. अमित भैयाच्या मंत्रिमंडळात होते, आदरणीय जयंत पाटील साहेब होते, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे आज आपल्याला पाणी. खरं तर भैया त्यांनी 1 वर्ष वर्क ऑर्डर दिली नाही, नाहीतर मे 23 मध्ये ते पाणी रामदारात पडलं असतं. भैया तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या बाबतीत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी 315 कोटी रुपये दिले होते, त्यानंतर एकही रुपया आला नाही. आमच्याकडे नुसतंच रोज PPT आणि सूचना मागवल्या जातात, अजून आराखडा फायनल झाला नाही. पण भैया निश्चितच आहे तुळजाभवानीच्या आशीर्वादानं परत तुळजाभवानीला पैसे देण्यासाठी तुम्हाला परत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात द्यावं लागणार. आपल्याच हाताने तुळजाभवानीला परत पैसे मिळतील.
हे मला आपल्याला याप्रसंगी सांगायचं आहे. भैया शेतकऱ्यांच्या बाबतीत तर बोलायची, ह्या भाजपवाल्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं आम्ही हीच गोष्ट शेतकऱ्यांसाठी केली आणि शेतकऱ्यांनी मतदान करावं. आमच्या भागात कांदा उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कांद्याचे थोडे भाव वाढले की लगेच निर्यात बंदी. भैया आपल्या भागातनं सुरत चेन्नई महामार्ग जातोय. आमच्या शेतकऱ्यांची मागणी होती ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गाला तुम्ही भूसंपादनाला पैसे दिले त्याप्रमाणे भूसंपादन करा, पण शासन ऐकत नाही. परवा आमच्या भागातले आमच्या जिल्ह्यातले काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले आणि थेट भूसंपादनाची कारवाई उच्च न्यायालयाकडून आदेश घेऊन आले. भैया धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं भूसंपादन चालू आहे. या बाबतीत सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात थेट खरेदीनं या रेल्वेचं भूसंपादन होतंय, परंतु आमच्या जिल्ह्यात हे सक्तीचं भूसंपादन केलं जात आहे. आणि ज्यावेळेस शेतकरी विचारायला जातात त्यांनाच कायदा शिकवला जातो. भैया आमच्या एका शेतकऱ्याचं कांद्याचं एका वर्षाचं उत्पन्न एवढं, त्या जमिनीला किंमत मिळाली 4 लाख 5 लाख रुपये एकर, एवढी कवडीमोल किमतीनं ही जमीन संपादित केली जाते. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमचा शेतकरी जर आपल्या जन्माची भाकरी, पुढच्या पिढ्याची भाकरी, ज्याच्यावर त्याचं आयुष्य चालतं, ही जर तुम्हाला देत असेल तर त्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. परंतु भैया हे हुकुमशाही सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सर्वसामान्याचं ऐकून करणाऱ्याचं सरकार नाही. त्यामुळे अशा सरकारला आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. भैया हा तालुका तसा आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय माणिकराव दादा खपले, आदरणीय बाबळगावकर साहेब, आदरणीय आलुरे गुरुजी, आदरणीय बोरगावकर साहेब, या महान लोकांनी नेतृत्व केलेला तालुका आहे. ही माणसं सर्वसामान्याला सहजरित्या भेटत होती, परंतु आजकाल इथं फेसबुक शिवाय भेटच होत नाही का होते. त्यामुळे आपल्याला निवडायचं आहे. ओमदादांना म्हणतात फोन उचलून काय काम होतंय, फोन उचलून काय काम होतंय हे सर्वसामान्य माणसाला जेव्हा त्या डीपी जायला असतो, त्याला एखाद्या पेशंटला बेड नाही मिळत, त्यावेळेस त्याला जो काम असतं त्यावेळेसच कळतं फोन उचलून काय काम होतंय. भैया ओमदादांनी देशाच्या लोकसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, मराठा आरक्षणाचे प्रश्न असू द्या, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाज दर्जा देण्याचे विषय असू द्या, हे सर्व आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही खासदारानं जेवढे प्रश्न पोटतिडकीने आपला खासदार बोललेला कधी बघितलाय का आपण कधी लोकसभेत ओमदादा सोडून? आपल्या ओमदादांनी आपले सर्वसामान्यांचे प्रश्न दिल्लीच्या लोकसभेत मोदी समोर बोलायची हिंमत एकाच खासदारामध्ये होती, ती ओमदादामध्ये होते. त्यामुळं आपल्याला सर्वांना भैयांचा तर आपल्याशी आशीर्वाद आहे, चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आहे. आपल्याला भैया त्या समोरच्या बाजूला कौरवाची फौज आहे, पण आमच्या बरोबर 5 पांडव जरी असले तर आम्ही निश्चित विजय पांडवांचाच होणार आहे. त्यामुळे मी आपला जास्त न वेळ घेता एवढीच विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला तुळजापूर तालुक्यातून सगळ्यात जास्त मतांनी लीड देऊन ओमदादांना आपण लोकसभेत पाठवा, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयाजी. यानंतर मी या तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे ठीक आहे, यानंतर तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय ओमदादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. ओम दादा तुम आगे बढ़ो, ओम दादा तुम आगे बढ़ो, कहो दिल से, कहो दिल से. भैया अर्धम काढा र भैया. ही उत्साह फक्त निष्ठेचा आहे, ही उत्साह प्रामाणिकपणाचा आहे, ही उत्साह जनसामान्याचा आहे. आज या ठिकाणी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी ज्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची छबी आम्हाला तुमच्यामध्ये कायमस्वरूपी दिसते, आणि साहेब गेल्याच्या नंतर मी स्वतः सुद्धा हवालदिल झालो होतो की आता
आपलं कोण, आपलं कसं व्हायचं. पण भैयासाहेब ती कमी आम्हाला तुम्ही जाणवू दिली नाही, तेवढ्याच ताकदीनं तुम्ही आमच्या पाठीमागे राहिलात. असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि भैयासाहेब खऱ्या अर्थानं या संघर्षाच्या संकटाच्या काळात जो पक्ष विलासराव देशमुख साहेबांनी वाढवला, फुलवला, त्या पक्षाशी प्रामाणिक राहून खंबीरपणे त्या पक्षाची एकाकी मोठ तुम्ही लढत आहात असे अमित भैया देशमुख साहेब. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि साहेब खरं इच्छाशक्ती, उत्साह आणि आरोग्य मला वाटतं चव्हाण साहेबासारखं प्रत्येक माणसाला लाभावं. आम्हाला सुद्धा लाज होतील साहेब, आज तरुण माणसाला सुद्धा लाजवेल, तरुणांना सुद्धा लाजवेल इतका उत्साह, इतका दांडगा जनसंपर्क. मला वाटतं आता तुळजापूरच्या लोकांना सुद्धा कळालं असेल की नेमकं आपण काय गमावून बसलोय का नाही कळालं अजून. आधी चव्हाण साहेब नुसतं सांगूच तर साहेब गावात हजर, आता ह्या पीएला फोन लाव, त्या पीएला फोन लाव, अजून 100 पीए गेलं तरी ती तिकडच पालतं उताना होऊन जाते. जनसामान्याचा संपर्क असणारा लोकप्रतिनिधी गेल्याच्या नंतर आणि ह्या तालुक्याचे खरे आधार भगीरथ म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. एका दुष्काळी तालुक्यासाठी ज्यांनी पूर्ण आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आमचे मार्गदर्शक सन्माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब. दादा, तुम्हाला बघितलं की आम्हाला साहेबांची आठवण होती. विलासराव साहेब आणि तुम्ही म्हणजे मला वाटतं तुम्हाला अलिप्त करणारं कुठलं समीकरण नाही. तुम्ही आले की साहेब आले, साहेब आले की तुम्ही आले. असे कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांचे परमस्नेही आदरणीय उल्हासदादा पवार. आणि साहेब मैत्री कशी करावी, मित्र कसा असावा, मला वाटतंय साहेबांचं आणि तुमचं उदाहरण बघितल्याच्या नंतर आम्ही ते अनुकरण करतो असे उल्हासदादा पवार साहेब. त्याचबरोबर बहु संकटाच्या संघर्षाच्या काळात जी माणूस आपल्या नेत्याच्या पाठीमागे प्रामाणिक उभा राहतो, इतिहास त्याची कायमस्वरूपी दखल घेत असते असे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोकभाऊ जगदाळे साहेब. त्याचबरोबर ऑपरेशन झालेला असताना सुद्धा, आजारी असताना सुद्धा आपल्या माझ्या त्या तुळजापूरच्याही कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आज इथंही उपस्थित आहेत असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सन्माननीय आप्पासाहेबजी पाटील साहेब. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धीरज भैया, बिलकुल काळजी करू नका. कुठे गेलेत भैया? तुम्ही काळजी करू नका. आता महाविकास आघाडी म्हणायचं नाही, आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी असं नाही. आता आपण सगळे जण एक जीव आहेत आणि ही एक जीवपणा आता पुढच्या कित्येक वर्ष ह्या ताकदीनं राहील. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय धीरजजी पाटील साहेब, सन्माननीय राजाभाऊजी शेरकाणे, कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे मित्र विश्वासाप्पा शिंदे साहेब, सन्माननीय धैर्यशीलजी पाटील, सन्माननीय नंदुभैया राजे निंबाळकर, त्याचबरोबर प्रशांत काका पाटील, उमेश राजे निंबाळकर, अग्निवेशजी शिंदे आणि दादा मुकुंदादा कुठे गेलेत? आहेत का? बिलकुल काळजी करू नका म्हणो, मिळेल संधी, मिळेल दादाला सुद्धा. सन्माननीय मुकुंददादा डोंगरे, अनिलजी लबडे, सत्यवान भाऊ सुरवसे, प्राध्यापक डॉक्टर संजयजी कांबळे, राज अहमद पठाण, प्रदीपजी मगर, जगन्नाथ गवळी, श्याममामा पवार, बाळकृष्ण पाटील, राहुलजी खपले, सिकंदरजी बेगडे, सुधीरजी पाटील, रामेश्वर तोडकरी, बाबासाहेब काशीद, हनुमंत गवळी, जावेद काजी, मोहित सय्यद, विलासजी शाळू, तौफिकजी शेख, शरदजी जगदाळे, गणेशजी ननवरे, प्रतीकजी रोजकरी, सर्व मान्यवर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले. कालची कशी होती गर्दी? साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव?
आलेल्या माणसाला बी सांगता येईना उमेदवाराचं नाव. आणि गंमत काय, गळ्यात गमजा त्या पक्षाचा, प्रचाराला कुणाच्या लाव म्हणले. हाय का व्हिडिओ दाखवायचा का? सोनारला आहे, धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? हा, शरद पवारचा. कोणाचा आहे? खंदानी पक्ष शरद पवारचा. तुमचं गाव कोणतं म्हणले? टाकळी, टाकळी, करिंदर टाकळी. यावेळेस खासदार कोण होणार वाटतं तुम्हाला? याच खासदार शहरवाडीचं ओमराजे होणार. कोण होणार? कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. बरं, आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणती राष्ट्रवादी? हे अजित पवार गटाचे. अरे माझा फोन घ्या. अरे हा मागे बढ़ चुके है. तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती, ती बी पास झालाय, सिलेक्ट झाला, काय काळजी करू नका, मंजूर झालाय. हा, तिने ती अर्धच दाखवलंय. पण एक लय खतरनाक आहे. भैयासाहेब पैसे त्यांचे, गमजा त्यांचा, आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार, म्हणते 2 लाख मतांनी ओमराजे होणार म्हणते. मला वाटतंय सभा त्यांची, चर्चा आमची. आणि मला सांगा, शेवटी प्रीपेड ती प्रीपेड, आणि ती भैया असं काय बोललं, म्हणला ती अर्चनाताई फी काही येत नाही, म्हणला निवडून ओमराजेच येते म्हणला. इतकं बोललं. आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेले कार्यकर्ते गेले पुन्हा. म्हणले असं कसं काय बोलला? अय म्हणलं, तुझ्या पैशाची हलगी तुझ्या सभेत वाजवून आलो. मत कुणाला द्यायचंय? लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेला टाकणार. काय पाहिजे भैया अजून? काय करायचंय? काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे? काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैयासाहेब, पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मतं त्यांना पडणार नाही, तर निमे सुद्धा. अशी परिस्थिती आहे. मला आता तुमचा नंबर घेतलाय भैया, मी तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला एक व्हिडिओ. ही जत्रा तीच बघायला लागली, रातभर झालं तीच चालू आहे. आणि भैयासाहेब, मला एका गोष्टीचा खरंच मनस्वी आनंद आहे. मी मगाशी उगाच म्हणलो नाही की विलासराव साहेब साक्षात आमच्या बरोबर आहे, असं आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतंय. आज अमित भैयांची माझ्यासाठीची 5वी सभा ह्या मतदारसंघात व्हायला लागली. 5वी. ती फॉर्मच्या बातम्या आल्या काही टीव्ही चॅनलला, भैयांचा स्वतः फोन आला, काय नेमकी भानगड आहे, काय अडचण तर नाही की ओमराजे? मला सांगा, उमेदवार ओमराजे आहेत का अमित देशमुख आहेत ही कळायचा मार्ग नाही. इतक्या ताकदीनं भैयासाहेब आज आपल्या पाठीमागे उभे आहेत. आणि म्हणून मी आवर्जून म्हणलं की आज कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आज आमच्या बरोबर आहेत. आज या ठिकाणी बोलत असताना भैयासाहेब मी संपर्कात आहेत ही माझं विरोधकच मान्य करते. होय रे, होय देवा, आपले विरोधकच म्हणते ही सगळ्याच्या संपर्कात आहे, ही सगळ्याचे फोन उचलते. आणि एक दिवस नाही, ओमराजेनं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला शब्द दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरतं प्रचारासाठी आलेला उमेदवार म्हणून खासदार राहणार नाही, तर अखंडपणे 5 वर्ष तुमच्यासाठी राबणारा म्हणून खासदार राहील. आणि सगळ्यात महत्वाचं भैया, खासदारासारखं आपल्यात काही दिसतच नाही, वरून खाल पोचतोर बघा तुम्ही. सदरा सुद्धा मी पांढरा घालीत नाही, आपला असलं राहिलं म्हणजे भीतीच नको कसली. काय वाटलं की गपदिशी सांगता यावं. आणि बाईसाहेब माझं नशीब आहे, लोक हिनवतेत की गाडी बंद पडली आणि जॅकची मागणी केली, काय खासदाराचं काम आहे का? भैया, पण त्यांना आठवण करून द्यायची आहे स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची. मला आठवण करून द्यायची त्यांना. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे. काय होते? आणि मुख्यमंत्री असलेल्या माणसाला
लातूरच्या काही पोरांची गाडी पकडली, डायरेक्ट साहेबाला फोन, साहेब ती गाडी सोडायला सांगा म्हणून. मला सांगा, ह्यांच्यासारखे जर कोण मुख्यमंत्री असते चर्चा करणारे, सोडले असते का हो? कार्यकर्त्याचा सन्मान कसा करावा, जनतेची सेवा कशी करावी, ह्याचं बाळकडूच आम्ही मुळात जर कुठून शिकलो असेल तर विलासरावजी देशमुख साहेबांकडनं आम्ही शिकलेलो आहे भैयासाहेब. आम्ही कधी विचार केला नाही हे काम क्षुल्लक आहे का मोठं आहे, हे काम केंद्राचं आहे का राज्याचं आहे. अरे अडचण पडल्याच्या नंतर जसं आपल्याला त्या प्रत्येकाचं मत लागतंय तसं त्याची अडचण पडल्याच्या नंतर ती अडचण सुद्धा स्वतःची अडचण आहे असं समजून सोडवायचं काम मी केलं. भैया आता 4-4 कोटी रुपयाच्या गाड्या वापरणारे, त्यांच्या गाड्यात खेळा बी घुसला तरी कधी पंक्चर होत नाही. मग त्याचं टायर बसल्यावर त्यांना कधी कळेल का? मी का विचार करतो, मी स्वतः गाडीत आहे, माझी गाडी पंक्चर झाली, माझ्या गाडीत जॅक नसेल, मी काय करीन की माझ्या कुठल्या तरी जवळच्या माणसाला मी संपर्क करन आणि त्याला विनंती करन की बाबा मला तेवढी जॅकची व्यवस्था अमुक अमुक ठिकाणी माझी गाडी बंद पडली, मला व्यवस्था करून दे. कुणाला संपर्क करन? भैया माझं भाग्य आहे की त्या सामान्य माणसाला सुद्धा खासदार असून तो माणूस जवळचा वाटतोय, मी जवळचा वाटतोय, हे माझं त्याच्या पाठीमागचं यश आहे. आणि म्हणून इतके पक्ष फोडून एकत्र झालेत भैया, अजून माणसं घ्यायला चालू आहे, चेंगराचेंगरी व्हायचा वकूत आलाय तिकडं. कालचं बघितलं का तुम्ही? तिथलं सभा बघितली का नाही? कोण माईक ओढतय, कोण हात ओढतय, कोण पालकमंत्र्याचा उल्लेख कसा करतोय, काय भाषण, काय सभा. म्हणलं ती स्टॅम्पेज होतं काय की चेंगराचेंगरी होती काय की अशी परिस्थिती होती? इतकी शक्ती एकत्र झाल्याच्या नंतर सुद्धा भाषण बघा तुम्ही त्यांच्या सगळ्या विरोधी आमदाराचं, सगळ्याचं भाषण एकच आहे. काय? फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. अरे काहीच होत नाही तर तुम्ही काय काळजी करायला म्हणावं, सारखं भाषणात बोलता फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. उगाच जरा दमकाड म्हणाव. 7 तारखेचं मतदान होऊ दे, 4 तारखेच्या मतमोजणीला ये म्हणा, तुला धावतेत लोक फोन उचलल्यावर काय होतंय ते. कष्ट केलंय त्याच्यासाठी, प्रामाणिकपणे काम केलंय आणि 100% समर्पणाच्या भावनेतनं, सेवेच्या भावनेतनं मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबत आलोय. आज भैया माझ्या संपर्काबद्दल ही काय बोलत नाही, पण माझ्याबद्दल त्यांनी चालू केलं की खासदाराचं ठळक काम सांगा. कसलं ठळक? भैयासाहेब विलासरावजी देशमुख साहेबांसारखं नेतृत्व लातूर जिल्ह्याला लाभलं म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये 1983 पर्यंत तालुका असलेला लातूर जिल्हा धाराशिवच्या कितीतरी पटीनं पुढे गेला. आणि ज्या जिल्ह्याचं नेतृत्व धाराशिव जिल्ह्याचं 40 वर्ष इथल्या लोकांनी केलं, नावच घेऊन टाकतो, पद्मसिंह पाटील कुटुंबानं केलं. त्या जिल्ह्याची परिस्थिती काय भैयासाहेब? तर आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत, दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आमचा जिल्हा 3रा. आणि त्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे मंत्री म्हणून असलेले पद्मसिंह पाटील ज्या वेळेस खासदारकीची निवडणूक लढवत होते त्या यादीत मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत 3रे. भैयासाहेब एक फरक मला आवर्जून सांगायचा आहे. विलासराव देशमुख साहेबांनी जे काही नवं ते लातूरला हवं, जे काय करायचं ते लातूरला करायचं, कारण तिथल्या लोकांची बांधिलकी होती साहेबांची. आमच्याकडे सुद्धा 83ला मेडिकल कॉलेज मंजूर झालं धाराशिवचं. कुठं गेलं हो? कुठं गेलं? बघा आता मुंबई काय आदिवासी भाग आहे का? नेरूळ मतदान टाकणार ही दवाखान्याची आवश्यकता ह्या लोकांची, मेडिकलसाठी ऍडमिशन शेतकऱ्याच्या पोरासाठी आवश्यक आहेत, पण कॉलेज गेलं कुठं? नेरूळ. भैया ही आमची शोकांतिका. नेरूळला नेलं ते नेलं, कॉलेज भैयासाहेब शासनाच्या मालकीचं नाही ठेवलं, स्वतःची पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट काढली भैयासाहेब आणि स्वतःच्या ट्रस्टच्या मालकीचं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज केलं गेलं. माझं या सभेच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे की तुम्ही 1983-84च्या नंतर आज 2024 उजाडलंय, एका तरी सामान्य गरीब शेतकऱ्याच्या पोराला डॉक्टर केलेलं फुकट दाखवा. ओमराजे या ठिकाणी जाहीर आव्हान देतोय की हे दाखवा तुम्ही एका तरी लेकराला डॉक्टर केलेलं.
आणि सांगा की ह्या शेतकऱ्याचा फायदा, या शेतकऱ्याच्या लेकराच्या मुलाचा फायदा त्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आम्ही केला. भैया एक सुद्धा उदाहरण नाही. आम्हाला काय सांगतेत? आम्हाला सांगतेत की आम्ही हिथून पेशंट घेऊन जाऊन इलाज करतो. आणि कशी इलाज करतो? मोफत. भैयासाहेब, ही मोफत इलाजाची पण माहिती मी काढली, माहितीच्या अधिकारातच काढली. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे आपल्याकडे, माहिती आहे का? जर ही योजना त्या दवाखान्याला लागू असेल तर इलाज दवाखाना करतोय, बिल कुणाकडून घेतोय? शासनाकडून. भैया, या हॉस्पिटलला 2012 पासून ही योजना लागू आहे. 2012 मध्ये 24 पेशंटवर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया करून 2,50,750 इतके पैसे शासनाकडनं त्या ठिकाणी घेतले गेले तेरणा हॉस्पिटलला. आता गंमत खरी पुढे आहे भैया. 2013 मध्ये 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया. गंमत बघा. आता तुम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री होता, 16 पेशंटचं 138 वेळेस काय खोल फिटिंग केलंय? खरंच ती 16 पेशंट इथं आणून दाखवणं गरजेचं आहे की त्या आहेत का नीट, म्हणजे सगळं जागच्या जागेवर आहे का? आणि भैयासाहेब, 10,13,500 इतकी रक्कम त्या ठिकाणी शासनाकडनं क्लेम केली गेली. 2014ला त्याचाच कित्ता गिरवलाय. पवार साहेब, 9 पेशंटवर 80 प्रकारच्या शस्त्रक्रिया. काय गंमत आहे बघा, तरी राहिला असेल का माणूस जागेवर? आणि त्याच्यासाठी 11,32,500 इतकी रक्कम. हे असंच सगळं 2023 पर्यंत काढलं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील, राणा पाटील आणि अर्चना पाटील यांच्या मेडिकल हॉस्पिटलनं नेरूळच्या 18,23,71,248 रुपये शासनाकडून घेतलेत. आणि हे आपल्याला उपकाराची भाषा करतात की तुला फुकट तपासलं. तपासलं का? शासनाचा पैसा म्हणजे कुणाचा आहे शेवटी? भैया, ही त्यांची लबाडी. माझं जाहीर आव्हान आहे की ह्याच्या बाबतीतली ही 16 माणसं ज्याच्यावर 138 शस्त्रक्रिया केल्या आणि 9 माणसं ज्याच्यावर 80 शस्त्रक्रिया केल्या, ही माणसं जाहीर सभेत दाखवावी आणि काय काय उपचार केले ती सांगावे आणि तिथं येऊन भाषण करावं की आम्ही ह्यांच्यावर फुकट इलाज केले म्हणून. लबाडी चालणार नाही. अरे, ती काळ गेला. तुम्हाला घाबरून, तुम्हाला दडपणाला बळी पडून, तुमच्या झुंडशाहीला दुंडशाहीला बळी पडून कोणतरी गप्प बसाल. आता तुमच्या ह्या अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणारं नेतृत्व ह्या जनसामान्य जनतेनं तयार केलंय. तुमची प्रत्येक गोष्ट आता पुराव्यासहित उघड केल्याशिवाय हा ओमराजे गप्प बसणार नाही, हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. भैयासाहेब, माझं पहिलं ठळक काम हे आहे की आम्ही त्यांच्यासारखं मेडिकल कॉलेज मुंबईला नेऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये नाही चालू केलं, ह्या धाराशिव मध्ये चालू केलं, आपल्या आशीर्वादानं चालू केलं, आपल्या मंजुरीनं चालू केलं. आणि जवळपास पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतात. हे महाविकास आघाडीच्या काळातलं मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे. हे माझं पहिलं ठळक काम. कसं? सांगा त्यांना. पुढं RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. आता लाईटीची अडचण आहे, मला कुठून कळाली असेल हो? दादा डीपी जळाला. सीझन मध्ये एक फाटा एक दिवस चालवते, दुसरा फाटा दुसऱ्या दिवशी चालवते. 4 दिवस त्यातली हिकडं लाईट ह्या फाट्याला, दुसऱ्या फाट्याला दुसऱ्या. ह्या का दादा डीपी निघालता आणला, जळाला. कुठून कळालं? आणि भैयासाहेब, फोनवर अडचण कळाल्यामुळेच केंद्र सरकारची RDSS ची योजना, ज्याच्यात त्याचा अध्यक्ष खासदार आहे, मी या धाराशिव जिल्ह्यासाठी 1,303,70,00,000 रुपयाचे धाराशिव जिल्ह्यामध्ये 40 नवीन सबस्टेशन, 38 त्या ठिकाणचे नवीन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि ज्या जुने सबस्टेशन आहेत तिथं 13 त्या सबस्टेशनची क्षमता वाढ त्या ठिकाणी केलं. आणि आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये 33 kVची जे नवीन सबस्टेशन करतोय, जिल्ह्यात 40 आहेत, त्याच्यापैकी तुळजापूर तालुक्यातले 7 आहेत. पहिलं
पिंपळा देवकुरुळी, दुसरं कार्ला खंडाळा, तिसरं बेकरी, चौथं नंदगाव, पाचवं वडगाव काठी, सहावं तामलवाडी औद्योगिक आणि पिंपळा. ही असे 7 सबस्टेशन या ठिकाणी आपण तुळजापूर तालुक्यासाठी 33 केव्हीचे मंजूर केले. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर काटी, तामलवाडी ग्रामीण, वरटी, मंगरुळ, बारूळ, तुळजापूर ग्रामीण ह्या ठिकाणी ऍडिशनल 6 ट्रान्सफॉर्मर आपण सबस्टेशनचे मंजूर केले. आणि क्षमतावाढ शहापूर आणि माळुंब्रा या ठिकाणी केलं. भैयासाहेब, शेतकऱ्याचे 2250 वैयक्तिक डीपी, एक डीपीला किती हिंडताव इस्टिमेट करा. खासदाराचं शिफारस पत्र आणा, आमदाराचं शिफारस पत्र आणा, सँक्शन झालंय का बघा, डीपीडीसीची मीटिंग झाली की आमचं नाव यादीत आलंय का बघा. भैयासाहेब, ते सुद्धा 1.5 कोटीची तरतूद होती, 18 कोटी रुपयाला नेली. आणि मागच्या 5 वर्षात आमच्या भागातल्या 1000 शेतकऱ्याची डीपी जिल्हा नियोजन समितीमधनं त्या ठिकाणी आम्ही करून घेतलेत. भैयासाहेब, हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय. आणि जे ट्रान्सफॉर्मर तुमचे 63चे आहेत ते 100चे असे 1550 ट्रान्सफॉर्मर आपण ह्याच RDSS मध्ये करणार आहेत. आणि 2250 शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी हे सुद्धा ह्या RDSS मधून मंजूर झालेत. याच्यासाठी 1303 कोटी 70 लाख रुपये इतका निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खासदारांना, ज्या कमिटीचा अध्यक्ष खासदार आहे त्या खासदार ओमराजेनं तुमच्यासाठी मंजूर केलेत. हे माझं दुसरं ठळक काम. आता भानगड अशी झाली की मी कधी सांगायच्या भानगडीत पडलो नाही. का म्हणलं ही 1303 कोटी काय आपण गोर्धनवाडीची जमीन इकून आणून दिलंय काय? नाही. पैसे कुणाचे आहेत? कुणाचे? जनतेचे. कसं? खताच्या पोत्यावर किती जीएसटी भरताव? आता कसं वाटतंय? माणूस वर गेल्याच्या नंतर त्याला पोचवायचं जी सामान असतंय त्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. म्हणजे जीएसटीच्या रूपानं पैसे कुणाकडून गोळा केले जातात? आणि जनतेकडनं गोळा केलेले पैसे जनतेसाठी खर्च केला तर ह्याच्यात उपकाराची भावना पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कर्तव्य म्हणून पार पाडलं. आणि म्हणून बांधवानो, त्या ठिकाणी आजपर्यंत मी कधी कुठल्या कामाचं उद्घाटन, नारळ फोड्या कार्यक्रम केला नाही. मला आपल्याला सांगायचे की माझं बरं झालं त्यांनी विचारलं, तर तुम्हाला बी वाटायचं आले हे नुसतंच फोन उचलते काय की बाकीचं काय केलं का नाही की विचारलं म्हणून बरं झालं सांगता तरी आलं आपल्याला. ही माझं दुसरं ठळक काम. तिसरं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधनं 133 किलोमीटर लांबीची 89 कोटी रुपयाची कामं माझ्या खासदारकीच्या काळात 5 वर्षाच्या काळात मी त्या ठिकाणी पूर्ण करून घेतले, मंजूर करून. त्याचबरोबर तुळजापूर नळदुर्ग रोड हा रस्ता 10 मीटर रुंद होण्यासाठी जवळपास 30 किलोमीटरच्या लांबीसाठी 183 कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याची निविदा प्रक्रिया चालू आहे. नळदुर्ग अक्कलकोट रोड 39 किलोमीटर लांबीचा 274 कोटी रुपये त्या ठिकाणी ह्या कामासाठी मंजूर करून घेतले. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या खासदार निधीमधनं तुळजापूर तालुक्यासाठी 2 कोटी 32 लाख रुपये दिले. 50-54, 30-54 मधनं 3 कोटी 25 लाख रुपये दिले. जनसुविधेमधनं 80 लाख रुपये दिले. आणि 25-15 मधनं 1 कोटी रुपये दिले. आता फक्त हुकलं एक की नारळ फोड्या कार्यक्रम मात्र माझ्याकडून. पण ओमराजेनं काम केलं नाही असं होतंय का त्याचा अर्थ? ही कामं त्यांना सांगा, रेकॉर्ड केलं असतं तर दावा सारखं काय केलं असतंय. हे घे म्हणावं ठळक. ही पुढचं आणि शेवटचं एक महत्वाचं काम, दिव्यांग बांधवासाठी त्या ठिकाणी आलिमको आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 1976 पासून कानानं ऐकायची मशीन असेल, कृत्रिम पाय असेल, कृत्रिम हात असेल, त्याचबरोबर अंध व्यक्तीसाठी स्मार्टफोन असेल, तुमची स्मार्ट स्टिक असेल, ह्या सगळं साहित्य 76 पासून वाटप होतंय. कितीपासून? 1976 पासून. पण 1976 पासून 2019 पर्यंत एकाही खासदारानं ही योजना राबवली नव्हती. ओमराजे पहिला खासदार आहे ज्यानं ही योजना राबवली. आणि माझ्या अपंग बांधवासाठी 4 कोटी 61 लाख रुपयाचं साहित्य, 3 चाकी रिक्षा असेल, 3 चाकी सायकल असेल, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल असेल, कानानं ऐकायची मशीन असेल, हे सगळं साहित्य माझ्या त्या दिव्यांग बांधवासाठी ओमराजेनं पोच केलं. हे माझं ठळक काम. कसं काम? तुम्हाला सुद्धा कटाळाला असं आले, ही काय पारायण लावलंय उगाच म्हणून. पण बाबांनो, त्यांना सांगणं गरजेचं आहे.
नाहीतर तुम्हाला वाटायचं हे नुसतं जगतामीवाला खासदार आहे काय की. म्हणून सांगितलं हिनवू दे, आपल्याला काय बोलायचं ते बोलू दे. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं, फक्त संपर्कच ठेवतोय, कामच करतोय असं नाही. जो माणूस शेतकऱ्याच्या एखाद्या गायी आजारी पडल्यानंतर जर संवेदनशील नजरेनं बघत असेल, त्याच्याकडे डॉक्टर पाठवत असेल, तर तुमच्या जीवनावर परिणाम करणारी जी केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, ती राबवण्याच्या बाबतीत खासदार कधी कमी पडेल का हो? पडेल का? सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग 2014ला मंजुरी आहे. मोदी साहेबच पंतप्रधान होते. 14 ते 19 1 गुंठा जमिनीचं तरी अधिग्रहण झालं का? 19 ते 24 मध्ये अधिग्रहणालाही गती मिळाली, टेंडरही निघालं. मला वाटतंय जर ह्या कामाला गती मिळालं असेल तर ह्याचं श्रेय कुणाला? खासदाराला द्याचाल की? राज्याकडे तर रेल्वेचा विभाग नाही की, नाहीतर पुन्हा अजून कोणतरी यायचं, आपलं लेकरू काकाला हाणून म्हणायचं. तुम्हाला माहिती आहे पद्धतीतली नारळ फोडायची. बांधवानो, ही कामं मी केले, हितच केलेत असं नाही. सभागृहात सुद्धा तुमचा खासदार कधी गप्प बसलेला बघितला का? मराठा आरक्षण असू दे, धनगर आरक्षण असू दे, त्या ठिकाणी मुस्लिम आरक्षण असू दे, सगळे प्रश्न मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मांडायचं काम लोकसभेत केलंय. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे, सर्वसामान्याचे प्रश्न असू दे, कुणाच्याही बापाला न घाबरता नुसतं तोंडचाटक बोलायचं नाही. नाहीतर भैया मी संसदेतले भाषण ऐकतो बरं का, सत्ताधारी पक्षाचे. काय भाषण माहितीये? हमारे देश के बोलतो हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी देश जो तरक्की कर रहा है उसके अवसर में शामिल. आता म्हणलं इथं शेतकऱ्याचा काटा निघालाय, 11,000 सोयाबीन 4,000 निघाले, काय तरक्की कर रहा है? कांद्याचं कसं आहे? कांदा होय, कांदा ज्या ज्या गावात कांदा उत्पादन आहे भायासाहेब, तिथं तर शेतकरी नासलेले कांदे घेऊनच तयार आहेत, या म्हणले फक्त प्रचाराला. आणि मला आवर्जून सांगायचंय, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याच्या बाबतीत मागणी करणारा मी लोकसभेतला पहिला आणि एकमेव खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून बांधवानो, आज मला एक विषय सांगायचा आहे की भैयासाहेब, आमच्याकडे शेतकऱ्याचं पीक कर्ज जे वाटप व्हायचं, मी खासदार होण्याच्या पूर्वी तुम्हाला फक्त उदाहरणावरून सांगतो, 2020ला 1590 कोटीचं टार्गेट होतं आणि 467 कोटी रुपये वाटप केले, म्हणजे फक्त 29%. भैयासाहेब, मी खासदार झाल्याच्या नंतर त्या मीटिंग घेऊन, BLBCची मीटिंग, ब्लॉक लेवलची मीटिंग, जिल्हा लेवलची मीटिंग, शाखा लेवलची मीटिंग बँकेच्या, जवळपास ते पर्सेंटेज 2023 पर्यंत 1368 कोटीचं टार्गेट होतं, 1069 कोटी रुपये वाटले आणि 78% त्या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज वाटप नेणारा हाच तुमचा त्या ठिकाणी बनवलेला खासदार आहे. भैयासाहेब, जवळपास शेतकऱ्याला 500 ते 600 कोटी रुपये जास्तीचे कर्जाच्या रूपानं त्या ठिकाणी ह्याच कार्यकाळात मिळाले. हे सुद्धा मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय. हे सुद्धा माझं ठळक काम, त्यांना सांगा ठळक कसलं पाहिजे तसलं. आज बांधवानो, मला आपल्या सगळ्याला विनंती करायची आहे की आता कृष्णा मराठवाड्याचं आमदार साहेबांनी सांगितलंय तुम्हाला, पण एवढंच तुम्हाला आता सांगायचंय की शेतकरी किती जरा हातवर करा बरं. आता अरे मग त्यांना मत इरवट टाकल्याने सोडकायची पाळी आहे सगळी शेतकरी. आता भाई और बहनों, किसानों की आमदनी 2022 तक दुगनी हो गई क्या नहीं हुई? माना की हुई का? झालं का नाही दुप्पट? सांगतो दुप्पट हुई क्या नाही हुई? अरे हुई म्हणा की सगळेजण. आता मी सांगतो झालं का नाही. 2014ला नांगरणाचा भाव किती होता? अरे मला बी वावर आहे, 800 ते 1000 रुपये भाव होता एकरचा. आता किती आहे? मग दुपटीनं नांगरायला म्हणल्यावर दुप्पट झालं नाही का उत्पन्न? डीएपीचं खताचं पोतं 2014ला कितक्याला यायचं?
450 होतं. आता कितक्याला घेता 24ला? मग तिपटीनं घ्यायला की मग उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय तिपटीनं घ्यायला का? भैयासाहेब, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, पण उलट 11,000 रुपये क्विंटलला गेलेलं सोयाबीन, पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करून आणि सोयाबीन आयात करून ह्याच केंद्र सरकारनं 11,000 रुपये क्विंटलच्या सोयाबीनचा भाव 4,500 रुपयापर्यंत खाली आणला. किती? आणि कारण काय? महागाई. मला शेतकऱ्याला विचारायचंय, 11,000 क्विंटलचा भाव 4,500 रुपये आला तर क्विंटलला किती रुपयाचा फरक पडला? 6,500. तरी 500 मोदीं शहाच्या नावानं सोडून टाकू, 6च धरू आपण. 6,000 एका क्विंटलला. एका एकरात किती निघतंय? 5च क्विंटल धरू. 5 सक 30. 30,000 रुपयाचं नुकसान आमच्या शेतकऱ्याचं एका एकरात झालंय. 5 एकरात किती होईल? भैयासाहेब, 1.5 लाख रुपयाचा निब्बर हाबाडा शेतकऱ्यानं खाल्लाय आणि पारावर बसून शेतकरी म्हणतोय 4 महिन्याचं 2,000 आलं. कारण आता 1.5 लाख जास्त आहेत का 2,000? 2,000 जर 4 महिन्याला असतील तर महिन्याला किती? करा की शेब, नाहीतर डॉक्टर पाटील आहे बघा तिकडं. 500 महिन्याला, 500 तर दिवसाला 17 रुपये. मी शेतकऱ्याला विचारलं या 17 मध्ये रोजचं काय येतंय? शेतकऱ्यानं सांगितलं, दादा अजून 3 रुपये टाकलं की 3 इमल येतात म्हणले. आहार शेतकरी सन्मान. मला तुम्हाला विचारायचंय शेतकऱ्यांनो, तुम्हाला ही सरकार तुमचं वाटतंय का? तुम्हाला या सरकारनं मातीत घातलंय असं वाटत नाही का? आणि अजून घोषणा, आपकी बार 400 पार म्हणून. 400 पार जर गेलं तर घरात ठेवलेलं सोयाबीन हजारानं विकायची तयारी ठेवा पुन्हा. हायच पुन्हा. मी बघतोयच पुन्हा कसं कसं होतंय ते. एवढंच नाही, कांदा 60ला गेला की कांद्यावर निर्यात बंदी. अरे आम्ही जगणं तरी मान्य करा. त्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी त्याला मुलगी नाही, त्याला मुलगा नाही, तिचं लग्न करायचं नाही, त्याचं शिक्षण करायचं नाही, त्याला नाही का प्रपंच चालवायचा? अरे स्वतःचा प्रपंच चालवता येत नाही म्हणून स्वतःच्या गळ्याभोवती गळफास घेऊन ती शेतकरी आत्महत्या करतय. त्याचं रक्षण करायचं सोडून हे सरकार, भैयासाहेब, अदानीच्या सिमेंटचं पोतं 200ला विकत होता, आज 450 रुपये झालं. त्याचा भाव कमी करत नाही. अंबानीचं स्टील 30,000 रुपये टनानं विकत होता, आज 63,000 रुपयानं विकलं जातंय. त्याचा भाव कमी करत नाही. पण भाव कमी कुणाचा होतोय? तर आमच्या सामान्य शेतकऱ्याचा होतोय, जो आत्महत्या करतोय. का तर शेती परवडत नाही, शेतीत मंद, त्याचा प्रपंच चालवला जाऊ शकत नाही. भैयासाहेब, केंद्र सरकारची जबाबदारी होती शेतकऱ्याला मदत करणं. मला आठवण करून द्यायची की सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली ती देशातल्या शेतकऱ्याची. बरोबर आहे का नाही? आणि ह्या सरकारनं 15 लाख कोटीचं कर्ज माफ केलंय. पण कुणाचं? उद्योगपतीचं. 72,000 कोटीत जर देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होत असेल तर 15 लाख कोटीत आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं 20 वेळेस कर्ज माफ झालं असतं. किती वेळेस? फायदा कुणाला? पण कुठला अदानी, कुठला अंबानी दावा घेऊन पळायलाय आणि फाशी घ्यायलाय का? बांधवानो, ह्याचा रोप ओळखा. फार काही बोलणार नाही, बरंच पारायण झालंय. पण भैयासाहेब, आमच्याकडे लय गंमत आहे सध्या. आम्हाला पक्षाची निष्ठा सांगितली जाते. मला फक्त 2च उदाहरण द्यायचे, फार काही लांबलचक बोलणार नाही. 45 वर्ष शरद पवारांनी ज्यांना मंत्री म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सत्तेत ठेवलं, तेच डॉक्टर पद्मसिंह पाटलाचं कुटुंब. आता काय पवार साहेबाची सत्ता येत नाही. आपलं ईडीनं हाणलेलं गबाळ आता ईडीच्या हातात सापडतं काय? की ह्या भीतीपुट एका दिवसात भारतीय जनता पार्टीत गेले. भैयासाहेब, त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की आम्हाला उद्धव साहेबांनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं. पण त्या ठिकाणी संकटाच्या, संघर्षाच्या काळात पक्षाचं चिन्ह जात असताना, पक्षाचं नाव जात असताना, सत्ता जात असताना आणि पलीकडे गेली की 50 खोके मिळत असताना त्याच्यावर लाथ मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभे टाकलेले आम्ही बरे. भैयासाहेब, विषय असंख्य आहेत
आणि पक्षाचा तर असा केमिकल लोचा झालाय त्यांचा. तुम्ही ऐकलं का नाही? आपल्या उमेदवार आल्या भगवंताच्या पायरीवर, त्यांना म्हणले आता राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये कशासाठी गेलते? विकासासाठी. आणि भाजपमधून परत राष्ट्रवादीत कशासाठी आले? ही विकास आणि मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी काय फरक नाही. माहितीये का नाही? सोन्याची टोपी. देवा देवा मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो. करतोय आमदेव, देव आमदार करतोय. ही सोन्या नावाच्या पोराची टोपी घालतोय आणि तीच काढून देवाला टाकतोय. म्हणजे पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी ह्याच्यात काही सुद्धा फरक नाही. आणि भैयासाहेब, आज हीच माणसं त्यांना विचारलं आल्या आल्या, मला सांगा तुम्हाला मान्य आहे का हो नवरा भारतीय जनता पार्टीत, बायको चोरलेल्या घड्याळाकडं? चोरलेली वस्तू कधी भूषणानं घेऊन हिंडताव का तुम्ही? चोरलेली असते ती, पण ही लोक भूषणानं घेऊन हिंडायलेत. कोर्टानं सांगितलंय खाली लिहा, कोर्टात केस चालू आहे, निकाल लागल्यावर ही तुमच्याकडे राहील का नाही सांगता येत नाही, लिहिलंय. आणि त्या ताईला विचारलं पत्रकाराने, ताई ताई आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का? अय म्हणली, माय मी कशाला वाढवू म्हणली, माझा नवरा तिकडे भाजपमध्ये आहे. काय म्हणली, फुकट पेढा. आणि त्याच्या पुढची भानगड भैयासाहेब की ते पोरग भाषण करायले. आता एखादी आपण जर चुकीची गोष्ट केली तर आपण समर्थन करतो का कधी त्याचं? ही पक्षांतरचं बी समर्थन करतोय. ते मल्हार पाटील भाषण करत होते, काय म्हणले? आमच्या रक्तात काय राष्ट्रवादी, हृदयात. बघा भैयासाहेब, रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप. पोराचा दोष नाही भैयासाहेब, पोराचा दोष नाही. मला सांगा, वडील भाजपमध्ये असतील आणि आई राष्ट्रवादीत असेल तर त्याचा काय दोष आहे? त्याचा काही दोष नाही. त्याच्यामुळे हे भाषण त्याचं योग्य आहे. पण मी त्यांना एक सल्ला दिला की म्हणलं आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय, आता आपल्यासाठी एक संधी आहे. म्हणलं किडनीमध्ये मनसे टाका आणि शिंदे गटाला लिव्हरमध्ये टाका. म्हणजे आपल्या आई वडिलांसारखं आपण कुठल्याही पक्षात जायला रात्रीतून रिकामे आणि उद्या सांगायलाही रिकामे, माझ्या किडनीत मनसे होता आणि लिव्हरमध्ये. जमतंय का? जमतंय? हे असलं झालंय भैयासाहेब सगळं. जाऊ द्या, ही पारायण आपण 7 दिवसाचा सप्ताह घेऊन केला तरी संपणार नाही. पण तुमच्या लक्षात आलंय ना कशासाठी बोललोय? ऐ, आता आपल्याकडं खोके नाहीत, आपल्याकडं काय आहे? मला सारखं विचारते, आमच्याकडे 5 आमदार आहेत, 5 आमदार आहेत. आता थांब म्हणलं तुला दाखली. ती नाही का एक पिक्चर आहे बघा अमिताभ बच्चनचा आणि शशी कपूर का, मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? तसं ती विचारते, हमारे पास 5 आमदार है, तुम्हारे पास क्या है? मतलब मेरे पास ये सामान्य जनता है. आणि ती जनता धावती तुम्हाला म्हणा उद्याच्या 7 तारखेला. आणि म्हणून बांधवानो, आता ह्याच्या समारोपाकडे आलोय मी. आता येणाऱ्या उद्याच्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मला माहिती आहे, पण जिरलेली भाकर खरंच जिरली का टेस्टिंग करावं लागतंय. म्हणून हाट म्हणून तुम्हाला वाटायचं मोदीची मन की बात सारखं चालू आहे काय, गिन घालून ऐकायचं. पण 8 म्हणल्या खालचं पब्लिक काय म्हणलं, ह्याचा अर्थ जिवंत सभा होती कालच्या सारखी. हे गप्र बाबा तुझं तर. आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपलं बाण चोरलेला आहे, माहिती आहे का नाही? बरेच लोक म्हणतात ओमराजेला मतदान टाकायचंय आणि चिन्ह काय म्हणलं की अरे ती दुसरंच म्हणायले. आता चिन्ह आपला बाण चोरलाय तर काय दिलंय? काय दिलंय? काय दिलंय? मशाल. आपला पाईप लिकेज झाल्याच्या नंतर आपण जी टेंबा करताव का पाईप गरम करायला, करताव का नाही? ती जसा दिसतंय तशी काय दिसती? ही मशाल. आपण दसऱ्यामध्ये आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तुळजापूर नगरीतनं, आईच्या मंदिरातनं हीच काय घेऊन जातो? बांधवानो, येणाऱ्या 7 तारखेला
ह्या मशालीच्या चिन्हापुढचं बटन दाबून आपल्या सगळ्याला तुमच्या हक्काचा, आणि मला हक्क आहे का, तर मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी 5 वर्ष राबलोय आणि त्या राबण्यामुळं तुम्हाला हक्कानं मत मागतोय की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला मशाल ह्या चिन्हापुढचं बटन दाबून परत एकदा तुमच्यासाठी राबणारा, तुमच्या हक्कासाठी भांडणारा, तुमच्या हक्काचा खासदार, तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला विजयी करा एवढं आवाहन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण सर्व या ठिकाणी मतदार राजाला केलात. यानंतर मी या तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं. दादा तर द्या जुबेर भाई सोडा. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रचार सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री, लातूर शहराचे आमदार माननीय अमित भैया देशमुख साहेब, माजी आमदार, माझे विधिमंडळातील सहकारी, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माननीय उल्हासदादा पवार, जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, आमचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय धीरज पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे, अजून नाव घेतलं नाही पण आमचे मंगरूळचे आमचे पाहुणे आहेत ना मिळवणी, ते अजून रागाने उठतील आमच्यावर. आमचं नाव घेतलं का कोपऱ्याबद्दल गेले. बरोबर आहे ना? कोण? हा. त्याचप्रमाणे या विश्वासराव शिंदे, आमचे डॉक्टर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर शापूरकर मॅडम, सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधूंनी बघितलं. मी आपला काय जास्त वेळ घेणार नाही, कारण परवा दिवशीच मी हॉस्पिटलमधून बाहेर आलोय आणि डॉक्टरने बोलायची थोडी बंदी केलेली आहे. म्हणून मी अमित भैयाला सांगितलं की यापूर्वी काल काय जेवले ते आज लोकांच्या लक्षात राहत नाही. खरंय खोटं आहे? खरंय खोटं आहे? रात्री काय जेवले माहिती आहे का? सकाळी पूर्वी काय केलंय याचा इतिहास मी सांगत नाही, पण माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी हे सगळं घडवण्याकरता माझी नेमणूक मराठवाडा वैधानिक मंडळावर केली. आत्ता आमचे मित्रांनी भाषण केलं, उल्हासदादा ते पश्चिम महाराष्ट्रातून होते, विलासरावांनी माझं नाव इथून दिलं आणि एक विदर्भाचे होते. 3 लोकांचं मंडळ आणि याचे अध्यक्ष कोण? राज्यपाल. ते राज्यपाल कोण होते? पूर्वीचे इंदिरा गांधी श्री सहाय्यक. 3 महिन्यातून राज्यपालाकडे मीटिंग व्हायची आणि कुठला अनुशेष किती आहे मागं केल्याशिवाय पुढे चालता येत नाही. ठीक आहे, ओमराजेंनी चालू परिस्थितीचं निवेदन केलं. जर विलासराव देशमुख साहेबांनी माझी नेमणूक, मी नको म्हणून हट्ट धरून बसला होता,
मला मंत्रीच करा असं सांगत होतो, पण नागपूरच्या अध्यक्षाने बोलावून सांगितलं मी जबाबदारी दिली आहे, तुम्ही घेतलीच पाहिजे. जबाबदारी घेतली आणि उल्हासदादाला माहिती आहे ते आमचे मित्र आहेत. प्रत्येक मिटिंगमध्ये आमचा वाद व्हायचा. काय दादा हो वाद होता की नाही, कुणाला किती निधी द्यायचा. अलेक्झांडर साहेब आपले अध्यक्ष होते. तरी त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राची ओढ करणार, मी मराठवाड्याची करणार, विदर्भाची 3 लोकांचं मंडळ होतं. जर विलासराव साहेबांनी त्या मंडळावर माझी नेमणूक केली नसती, आजचा विकास दिसला नसता. हे सर्व श्रेय त्यांचं हे सांगण्याकरता मी इथं. त्या तालुक्यामध्ये 250 टँकर लागत होते. काय बरोबर आहे का नाही? पाणी भरण्याकरता 8 लोक मेले टँकर मागे पुढे होत असताना. पण आज एक टँकर लागत नाही. त्याचं कारण मराठवाडा वैज्ञानिक मंडळातून झालेलं 21 TMC पाण्याच्या बाबतीमध्ये सगळं बोलतात. त्याच्यामध्ये चुकीचं किती आहे आणि खरं किती आहे हे कुणी सांगत नाही. आलं काय 21 TMC पाणी असं कुणी सांगावं. ज्या विलासराव साहेबांनी 21 TMC पाणी मंजूर केलं परवाच. हो ओमराजे 21 TMC पाणी मंजूर झालं, ते मिळालं का? नाही. मी सांगतो अजूनही नाही. टीका करायची नाही, मला विरोध करायचा नाही, तर ते मिळवण्याकरता प्रयत्न करा. कारण फक्त 7 TMC दिलेलं आहे. मराठवाड्याची मिटिंग असताना शेवटची मिटिंग मराठवाड्याला पाणी देण्याची, त्याच्यानंतर औरंगाबादला मिटिंगच झाली. त्याच वेळेस परवा लग्नाच्या वेळेस आमचे गायकवाड साहेब EC होते, सेक्रेटरी होते. मंत्रिमंडळ उठून गेलं. शेवटी विलासराव साहेबांनी सांगितलं गायकवाड ती फाईल घ्या आणि स्वतःच्या अक्षर हाताने 21 TMC पाणी मंजूर, स्वतःच्या हस्ताक्षराने. नंतर मंत्र्यांनी मंजूर केले आणि इथं पूजा केली. आज केवळ मराठवाड्याला 7 TMC पाणी मिळणार आहे. त्याचा प्रयत्न 21 TMC कडे करणं वस्तुस्थिती सांगतोय. असं कुणाला ठिकाण मी करत नाही. अजूनही आपण रेकॉर्ड बघा, आता माझं रेकॉर्ड तुम्हाला दाखवतो. आज तुमचा प्रश्न येत नाही, पण केंद्रातून काही अडचणी आल्या तर येऊ नये आणि आमच्या हक्काचं 21 TMC मध्ये 7 TMC पाणी तुळजापूर, उमरगा आणि लोहारा. पण फक्त आता 2.5 कार्य कमी केले. मी परवा दौरा करून आलो. मी विचारलं त्यांना काळ्याची रुंदी मोठी होती आता बारीक का झाली. त्या अधिकारी म्हणतात वर जाऊन विचारा. आता वर कुठे वर जाऊ का विचारा. अजून पुष्कळ वर्ष मी खाली राहणार आहे. एवढ्या लवकर वर काय जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. अजून बरेचसं मला बघायचं आहे, बरेचसं काढायचं. पण तुळजापूरला 300 कोटी देत असताना तिथं देखील हाताने लिहिलेलं आहे. काही लोकांचा विरोध होता. 300 कोटी दिले. मी केविलवाना प्रश्न केला तुळजापूरकरांना सगळ्यांना. काय प्रश्न केला की ज्यांनी 300 कोटी दिली, ज्यांनी 21 TMC पाणी दिलं, त्या भागात उन्हाळ्यात प्यायला पाणी नव्हतं. आज कांदा उत्पादक, मी सगळ्या शेतकऱ्याकडे फिरलो, कांदा उत्पादक शेतकरी या भागात आहे. भेटी घेतल्या, भाव कमी जास्त झाला. त्यांची आसूर तर पुसावे लागतील. माझ्या हातात काय देणं घेणं नाही, पण भेटी दिल्या एवढं तर सत्य आहे. म्हणून मी फक्त एकच मागितलं, जसं परवा विलास कारखान्यावरती विलासरावांचा पुतळा बसवला, तसं तुळजापूर शहरामध्ये एक 10 बाय 20ची जागा द्या. पैसे देऊ नका,
पण मला त्यांचा एक पुतळा बसवायचा आहे. ज्यांनी काम केलं त्यांची आठवण चिरंतन राहिली पाहिजे ना, हे आपण लक्षात ठेवा. मी परवा सांगितलं, हो खासदार आले, मी तुमच्या पाठीशी आहे. झालं काय, काही लोकांनी वावटवलं, मी बोलायला खरं म्हणजे इच्छा नाही पण बोलतोय. काही लोकांनी वावटाळ होतो, काही आमचे असतील, काही विरोधक असतील, त्याला बदनाम कसं करावं, भवितव्यामध्ये याला काही तिकीट मिळू नये. अरे मला कुठे तिकीट मिळवायचं आहे, मला कुठे निवडणुकीला उभा टाकायचं आहे. आता माझं 91 वर्षाचं आहे, मी केलं ते खूप केलं, लोकांसाठी केलंय. आज या उस्मानाबाद शहरामध्ये मेडिकल कॉलेज आणलं, बरोबर आहे, तर त्याच्या इमारतीला 300 कोटी रुपये. शिंदे कुठे आहेत, शिंदे तुम्ही शिंदे 300 कोटी रुपये विलासरावांनी दिले आणि 300 कोटी रुपये बाबांनी दिले, बरोबर आहे. तर मेडिकल कॉलेज उभारायला एक इमारत झाली. महिलांच्या हॉस्पिटलला 300 कोटी रुपये आणले. आमचे मुस्लिम समाजाचे आहेत, किती दिले मस्जिदीला, 200 कोटी रुपये 2 मस्जिदी करतात दिले. एवढा पैसा आणलेला कोणाच्या लक्षात राहत नाही, कोणी नाव घ्यायला सुद्धा तयार राहत नाही. मला नाव घेण्याची गरज नाही, किमान बदनामी करू नका. आणि कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. तेवढी ताकद आहे 91 वर्षी त्या मनगटामध्ये अजून ताकद आहे. जी गोष्ट घडली नाही ती घडली. काय चालू आहे लोकांना, प्रत्येक घरामध्ये पक्ष अनेक झाले. आता माझी नातू भाषण केला, काय सांगितलं भाषणात त्यांनी, ते नातू आहे, काँग्रेसला मतदान करा म्हणलं का, कुणाला केलं, इतिहास काय सांगितलं. अहो त्याचं नाव सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. तुमच्या पाठीची खंबीरपणानं उभा टाकणार आमचा नातू. हा एक नातू इथं आहे, एक नातू त्यांच्याकडे दिलेला आहे लातूरला. त्यांनी विश्वासाने कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं. आज एक नातू 12:30 वाजता कोल्हापूरच्या शाहू पंतू, नातू नाही पंतू, शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये घोरपडे पंतू प्रचार करतोय शाहू महाराजांचा, काँग्रेसचा. अरे काँग्रेसचं नाव कुणाला ठेवता, ठीक आहे, चुकबुक झाली असेल, कुटुंब मोठे झाल्यावर कुणाच्या घरात फूट झाली. आज खडसे कुठे आहेत आणि त्यांची मुलगी कुठे आहे, शेजारचंच उदाहरण आहे. कोण कुठे आहे कोण त्याचा मी उल्लेख काय करणार नाही. पण एक सांगतो, मी दिलेला शब्द पाळणार असतो. आणि खोट्या अफवा उठून मला कोणी बदनाम केला, प्रयत्न केला, त्याला मी मुळीच घाबरणार नाही. आजपत्र घाबरलो नाही. 1985ला माझा नारळ फोडण्याकरता उल्हासदादा होते, विलासराव देशमुख आणि मी मुरुडला. माझं 1985ला पहिली निवडणूक, 11 गाड्या जळल्या, 11 गाड्या. उस्मानाबादमध्ये तिकीट घ्यायला कोणी तयार नव्हतं त्यावेळेस. राजीव गांधींनी आणि वसंतदादांनी तिकीट दिलं. मी नको म्हणून सांगायला गेलो विमानतळावर सांगलीच्या. दादा म्हणले लढलं पाहिजे, नाही तू लढावं माणूस आहे. अनेक कार्यकर्त्याच्या गाड्या जाळल्या गेल्या, सगळं झालं. काही वेळेला कोण मुलं नसतं, काही वेळेला कोणी वेगळं असतं, बरोबर आहे का. नवीन पिढीला ही माहिती नाही. 85ची गोष्ट यांना माहिती आहे. हे आमचे नारळ फोडायला दादाच होते. 6 वेळा मी निवडून आलो. कालच काय घडलं, इतकं माझ्या हातून काय वाईट घडलं होतं. माझा पराभव झाला, वैयक्तिक नुकसान नाही, पण नुकसान हे तुमचं झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे भरून निघणार नाही. किती तलावा केले, किती द्राक्षाचे मळे केले. ह्या भागातले सगळे द्राक्ष आज एक्सपोर्ट होत आहेत, होतात गेले.
एक एकरा 60-60 लाखाचे द्राक्षे आज एक्सपोर्ट झाले. सगळे मळे फिरले तिथं. हे पाण्यामुळं झालं हे लक्षात ठेवा. याच्यापेक्षा अधिक मी बोलणार नाही. पण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. कुणाला काय व्हायचं, कुणी आमदार व्हा, कुणी खासदार व्हा आणि जमादार व्हा, पण विनाकारण रोज एक बातमी टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका. माझं भाषण खरं म्हणजे करणार नव्हतो, कारण माझ्या नातूनच भाषण करून सगळं सांगून टाकलं. तिथलं 4th-5वं भाषण आहे. त्याला सुद्धा सांगितलं मी, अरे बाबा एवढं करतोयस, एक कर, स्वतःचं पेट्रोल स्वतःच्या गाडीत घाल, लोकांचे पैसे घेऊन प्रचाराला जाऊ नको. तेवढी ऐपत तुझी आहे, निर्माण करून ठेवलेली आहे. असेल तोपर्यंत कर. मी म्हणलं ना, एक पंतू कोल्हापूरला आहे. आत्ता सभेत मी ऐकत होतो, कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या प्रचाराकरता एक घोरपडे नातू आहे पंतू तिथं भाषण करत होता. एक नातू इथं भाषण करत होता. काही लोकांनी मागच्या वेळेला अडचणीत जाऊन मला पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल मला या दुःख नाही आहे. मला दुःख या गोष्टीचं आहे, विकासाला खीळ बसली. विकासाला खीळ बसली. माझा पराभव म्हणजे विकासाला खीळ बसली. एवढंच बोलतो, याच्यापेक्षा मी जास्त बोलणार नाही. अमित भाई आलेले आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून विलासराव साहेबांनी सर्व गोष्टीची मला मदत केली. त्यांचा विसर आम्हाला कधी पडणार नाही. आणि त्यांनी मदत केली. पण आज आपण या आलिशान अशा ह्याच्यामध्ये विचार ऐकण्याकरता थांबलात, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या या प्रचार सभेचे प्रमुख अतिथी, महाराष्ट्र राज्याचे नेते, तुमच्या आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान, ज्यांना आपण महाराष्ट्राचं भविष्य बघतो, ते आदरणीय अमित भैयाजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. अमित भैया तुम आगे बढ़ो. अमित भैया तुम आगे बढ़ो. धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होत असलेल्या या प्रचार सभेला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे स्नेही, महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब, आज खास करून ओमराजे निंबाळकरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जिवलग मित्र, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय उल्हासदादा पवारजी, आदरणीय अप्पासाहेब पाटीलजी, आदरणीय अशोक जगदाळेजी, माझे स्नेही आणि आमदार कैलाश दादा पाटील, धैर्यशील पाटील, जगन्नाथ गवळी, मुकुंदराव डोंगरे, बालाजी पाटील, राजाभाऊ शेरखाणे,
श्री पठाण, विनोद वीर, अभिजित चव्हाण, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत आणि आपले लाडके उमेदवार ओमराजे निंबाळकर, सन्माननीय व्यासपीठ, महाविकास आघाडीचे उपस्थित असलेले सारे नेते कार्यकर्ते, ज्यांनी या मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला ते माझे स्नेही धीरज पाटील आणि त्यांचे सारे सहकारी, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण सारे आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. ओमराजे निंबाळकरांनी पोटतिडकीनं आपले विचार आपल्या पुढे मांडले. ओमराजे, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथं आल्यानंतर तुमच्या मतदारामध्ये जो उत्साह मला पाहायला मिळतोय तो उत्साह तुमच्या विजयाची नांदी आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. उल्हासदादा, शिवसेना काय आहे हे आज तुम्ही धाराशिवमध्ये पाहिलं. महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर शिवसेनेचा जर जोर कुठं असेल तर तो धाराशिवमध्ये आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आणि आजवर मला याचं नेमकं काय कारण आहे लक्षात आलं नाही. ओमराजे यांचं भाषण ऐकल्यानंतर आज आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की ओमराजे यांनी धाराशिवमध्ये एवढे पॉवर ट्रान्सफॉर्मर उभे केलेले आहेत, त्याचा सगळा करंट हा इथंच दिसतोय मला. एवढं प्रेम तुम्ही ओमराजेवर करता, खरंच मन भारावून जातं. आपल्या घरातला सदस्य आहे असं वाटावं असे आपले उमेदवार आहेत. ओमराजे निंबाळकर नावातच राजे आहे, पण मी त्याला वेगळ्या अर्थानं पाहतो. ओमराजे यातील ओम इथं आहेत, पण राजे समोर बसलेले आहेत. असं आपल्याला त्यांचं वर्णन करावं लागेल.
आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय ओमराजे निंबाळकर यांचे वडील आदरणीय पवनराजे निंबाळकर यांचे देखील जीवाभावाचे संबंध राहिलेले आहेत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. उस्मानाबाद आणि लातूर, लातूर आणि उस्मानाबाद हे नातं काही नवं नाही. खरं म्हणजे आज मी आपल्या मूळ जिल्ह्यामध्ये आलोय अशी भावना माझ्या मनामध्ये येते. आम्ही सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्याचेच. उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर तालुका हा 80च्या दशकामध्ये तालुक्याचा जिल्हा झाला आणि उस्मानाबाद लातूर हा इतिहास सुरू झाला. आणि मागच्या काळामध्ये उस्मानाबाद लातूर अशी एक स्पर्धा असायची. उस्मानाबाद पुढं का लातूर पुढं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उस्मानाबादचा नंबर लागणार का लातूरचा नंबर लागणार. मग उस्मानाबादमधून कोण, लातूरमधून कोण, हा इतिहास आपण साऱ्यांनी अनुभवलेला आहे. आणि गेली अनेक दशकं उस्मानाबाद लातूर ही चर्चा आपण ऐकलेली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये या साऱ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. आपण एका भूमीतले, आपण एका प्रदेशातले. आज मला आनंद याचा आहे, ओमराजे, तुमच्या काळामध्ये लातूर आणि उस्मानाबाद किंवा लातूर आणि धाराशिव याचं नातं आता प्रेमाचं नातं आहे. आता हे नातं जिव्हाळ्याचं नातं आहे. हा बदल झालेला आहे आणि हा बदल शुभचिन्ह आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब, तुम्ही याचे साक्षीदार आहात. ते काँग्रेसचं नेतृत्व करत आलेले आहेत, पण या आघाडीच्या राजकारणामध्ये किंबहुना आघाडीच्या राजकारणाच्या पूर्वी देखील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जी स्पर्धा राजकीय असत त्याचा तोटा तुम्हालाही बसलेला आहे. सगळी क्षमता असताना, लोकांचा पाठिंबा असताना काही मुठभर मंडळीच्यामुळे तुमच्यावरही अन्याय झालाय हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आदरणीय मधुकरराव चव्हाणांना संधी कधी मिळाली? खरं तर महाआघाडीच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्रीच व्हायला पाहिजे. मंत्री होता आलं नाही म्हणून मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद
हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांना दिलं. आणि एका अर्थानं तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला असावा असं मला विनम्रपणे या ठिकाणी मानावंसं वाटतं. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ त्याचं अध्यक्षपद आदरणीय उल्हासदादा पवारांना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिलं. हा काळ आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. आणि आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांची या सभेला उपस्थिती म्हणजे ओमराजे निंबाळकर तुमच्या पाठीशी, त्यांचा आशीर्वाद हा खंबीरपणे उभा करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ही तुळजा भवानीची भूमी आहे. तुळजा भवानीकडनं आपण सारे प्रेरणा घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना आई तुळजा भवानीच्या आशीर्वादानं केली. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. आणि म्हणून तुळजापूर, धाराशिव इथे मला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जसे होते तसे मावळे या लढ्यामध्ये पुढाकार घेत असताना दिसतायत. आणि त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. समोर खूप मोठी फौज आहे. एक मुख्यमंत्री, दोन मुख्यमंत्री, अनेक मंत्री, खूप मोठी फौज आहे. पण ओमराजे तुमच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या गनिमी काव्याच्या पुढं ही सगळी फौज ही निकामी ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. आपल्या हक्काचा माणूस आपल्याला भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये निवडून पाठवायचा. तुम्ही त्यांना निवडून दिलं. 5 वर्ष इमाने इतबारे त्यांनी तुमची सेवा केली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या कार्यकाळामध्ये ओमराजे निंबाळकर असतील, कैलाश पाटील असतील, यांनी तुमचं लोकप्रतिनिधित्व करत असताना सातत्यानं धाराशिवला आपल्याला काय करता येईल याचीच चर्चा केली. जिल्हा तिथं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ही संकल्पना आम्ही महाराष्ट्रापुढे मांडली. आणि मराठवाड्यामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याची मंजुरी देण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा मराठवाड्यातली महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातली पहिली मंजुरी ही धाराशिव वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची होती. आणि यासाठी ओमराजे निंबाळकरांनी, कैलाश पाटलांनी अनेक बैठका घेतल्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मला आभार मानावे लागतील की क्षणाचाही विलंब न लावता
त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि आज तुमच्या हक्काचं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये उभं राहिलंय. तिथं सामान्य माणसावर उपचार होत आहेत. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. धाराशिव जिल्ह्याचं भवितव्य उज्ज्वल करणारी एक व्यवस्था धाराशिव वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याच्यामुळं या ठिकाणी अस्तित्वात आली. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्यापुढे मांडावंसं वाटतं आणि त्याचं सारं श्रेय आपल्या उमेदवाराला ओमराजे निंबाळकरांना जातं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओमराजे निंबाळकरांनी खासदार म्हणून काय केलं हे ठळक सांगा असं तुम्ही सांगितलं. आम्ही टीव्हीवरही पाहिलं आणि त्यांनी सरा पाडा वाचला तुमच्या समोर. एवढं काम ओमराजे निंबाळकरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या कामाची पावती आपल्याला येत्या 7 मे रोजी द्यायची आहे. हे पक्क आपल्या डोक्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. भारतामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हवा आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हवा आहे आणि या हवेचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे आणि त्याही पेक्षा अधिक या हवेचा जोर धाराशिवमध्ये आहे. हे मला आपल्याला सांगायचं. मराठवाड्यामधल्या 8 जागा 8 पैकी 8 जागा महाविकास आघाडी जिंकणार. आणि मराठवाड्यातल्या काही जागा याचा निकाल आजच लागलेला आहे. त्याच्यापैकी धाराशिवची जागा ही ओमराजे निंबाळकर विजयी झाले असा निकाल तुम्ही लावलेला आहे. आता याची फक्त निवडणूक आयोग औपचारिक घोषणा 4 जूनला करणार आहे. धाराशिवला आपल्याला आणखी योजना आणायच्यात. मराठवाड्याच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मंजूर केलं, आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला, परिश्रम घेतले आणि आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांनी सांगितलं 21 टीएमसी पैकी फक्त 7 टीएमसी पाणी आजवर आलेलं आहे आणि म्हणून उर्वरित 16 टीएमसी पाणी ओमराजे येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला आणावं लागेल. आणि यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. केंद्राकडनं आपल्याला जलसंपदा विभागाकडनं याच्यासाठी निधी आणावा लागेल. राज्याचा काही निधी, केंद्राचा काही निधी हा खेचून आणावा लागेल. तरच हे काम जलद गतीनं पूर्ण होईल आणि सातत्यानं दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेला जो त्रास होतोय त्या त्रासापासून जनतेला आपल्याला मुक्त करता येईल. हे देखील मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. धाराशिव
ही तुळजाभवानीची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ इथेच घेतली. आणि काय जादू आहे या भूमीमध्ये. आता सौर ऊर्जेसाठी धाराशिव जिल्हा हा क्रमांक 1चा जिल्हा आहे असं म्हणतात सौर ऊर्जेसाठी देशामध्ये. काहीतरी जादूच असेल. लातूर नाही पण धाराशिव आहे, सोलापूर नाही पण धाराशिव आहे, बीड नाही पण धाराशिव आहे. काहीतरी या भूमीची ख्याती आहे. म्हणजे धाराशिववर सूर्य प्रसन्न आहे, सूर्याची किरण प्रसन्न आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये धाराशिवला सोलर डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया म्हणून आपल्याला नावारूपाला आणता आलं तर त्याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. विजेचे दर आता खूप वाढत चाललेले आहेत आणि ओमराजे एकदा धाराशिव जर सोलर डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया, सोलर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र जर झाला तर या सोलर एनर्जीवर उभे राहणारी कारखानदारी इथं धावत पळत येईल. कारण आता सौर ऊर्जा ही फक्त 3 रुपये प्रति युनिट आहे आणि कोळशावरची वीज 17 रुपये, 15 रुपये, 13 रुपये असे त्याचे दर आहेत. आणि म्हणून आता उद्योजक देखील कोळशाची वीज आता घेत नाहीयेत आणि सौर ऊर्जेची वीज ते घेत आहेत. हा बदल होत चाललेला आहे आणि म्हणून येणारा काळ हा धाराशिवचा आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार. उल्हासदादा, आपण काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं आजपर्यंत म्हणत होतो, पण आता त्याच्यात बदल झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. नव्या उपमा आता लोक देत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार येणार का नाही? हात वर करून सांगा. लोकसभेच्या मतदानातून 7 मेला ओमराजे यांच्या नावासमोरचं मशाल हे चिन्ह, याच्या समोरचं बटन दाबायचं आहे. आणि काय त्या तुमच्या मताची जादू असणार आहे. तुम्ही बटन दाबलं की 2 मंत्री बाहेर निघणार आहेत. 2 मंत्री, भारत सरकारचे मंत्री ओमराजे निंबाळकर, महाराष्ट्र सरकारचे मंत्री कैलाश पाटील. कैलाश पाटलांचं तुम्ही ऐकलं नाही का? फोडाफोडी जेव्हा या राज्यामध्ये सुरू होती, त्या फोडाफोडीचा कलंक त्यांनी आपल्या स्वतःवर लावून घेतला नाही. आणि मग ओमराजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमीच सच्च्या शिवसैनिकाबद्दल भाष्य करतात. आदित्य ठाकरे सच्च्या शिवसैनिकाबद्दल भाष्य करतात. मग या सच्च्या शिवसैनिकीला आपल्याला महाराष्ट्रामध्ये न्याय द्यावा लागेल. आणि या काँग्रेसची काही शिफारस जर चालली तर आम्ही आपली शिफारस नक्की करू. हे देखील
ते एक झालं की दुसरं होतंय, दुसरं झालं की तिसरं होतंय, काही काळजी करू नका. ती शिफारस देखील आम्ही करू. चांगली माणसं पुढे आली पाहिजे. खरं म्हणजे ओमचं आणि कैलासचं जरा खूप कौतुक करावं लागेल. सामान्य कुटुंबातली शेतकऱ्याची ही मुलं आहेत. सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढतायत. सरकार अंगावर घेतली पण सामान्य माणसाची साथ यांनी सोडली नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत आहे ते यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संविधानाचं रक्षण हे आपले लोकप्रतिनिधी करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर हे सत्तेत राहिले तर चीन आणि रशियासारखं भारतात सुद्धा निवडणुका होतील का ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला माझी ही कळकळीची विनंती आहे या निवडणुकीमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाला भूमिका बजावायची आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण ओमराजे निंबाळकर आहे हे समजून कामाला लागायचं आहे. मताधिक्य हे वाढवलं पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे. धाराशिव लोकसभेमध्ये असा एकही विधानसभा मतदारसंघ असता कामा नये जिथं ओमराजे निंबाळकरांना लीड नाही. लीडची स्पर्धा लागली पाहिजे. आणि आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब आता तुळजापूरमधून किती लीड द्यायची आता हे तुम्हाला सांगावं लागेल. नाही आकडा पाहिजे आता असं नाही. आता हे मावळे ऐकतील का मग? आदरणीय मधुकरराव चव्हाण, आप्पासाहेब पाटील, जगदाळे बघा आता हे तुम्ही सारं करू शकता. आणि म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य आई तुळजाभवानीच्या भूमीतून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाने द्यावं असं आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो. हे नाही केलं तर मग काय केलं? आणि हा उत्साह जो मला तुमच्यामध्ये दिसतोय हा उत्साह मी खूप कमी ठिकाणी पाहिला. आज अगदी अल्प अवधीच्या सूचनेवरनं आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्रित झाला याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप आहे पण सारे मुद्दे आपल्या पुढं मांडण्यात आलेले आहेत. भारतामध्ये सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू ही घसरत चाललेली आहे. त्यांना 400 पार हा जो काही आकडा ते सारखं टीव्हीवर येतंय रोज काही खरं नाही. महाराष्ट्रामधला ताजा सर्वेक्षण आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागांपैकी 39 जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि महायुतीला एका आकड्यात महाराष्ट्रातला जो 72 मतदार आहे
एका आकड्यातच त्यांना गुंडाळल्याशिवाय राहणार नाही, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राचे उद्याचे खासदार जेव्हा निवडून जातील तेव्हा या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर निवडून गेले पाहिजेत, ही खुंदाट आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे. इथल्या उमेदवाराबद्दल न बोललेलंच बरं. आणि तुम्ही सांगितलं त्यांच्या बाबत सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, या पलीकडे यांनी कधी कसला विचार केला नाही. मगाशी कोणीतरी म्हणालं की सगळं एका कुटुंबामध्ये एकवटण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, हे सामान्य माणसाला मान्य होत नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो न्यायप्रविष्ट आहे तोही आमच्याच कुटुंबामध्ये, भारतीय जनता पक्ष तोही आमच्याच कुटुंबामध्ये, आणि आता न्यायप्रविष्ट शिवसेना हा देखील आमच्याच कुटुंबामध्ये. आणि म्हणून महायुती तर सरकार आपण ऐकलंय, पण महायुती कुटुंब, महायुती कुटुंब हे इथंच याचा साक्षात्कार आपल्याला झालेला आहे. अशा स्वार्थी मंडळीच्या पाठीशी उभं राहायचं का, हा खरा सवाल आहे. आणि महायुतीचं सरकार काय पुन्हा येत नाही, कारण ओमराजे महाराष्ट्राचा इतिहास आहे. एकदा उपमुख्यमंत्री झालेला व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री झालेला नाही, इतिहास आहे महाराष्ट्राचा. एकदा उपमुख्यमंत्री झालेला व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री झालेला नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि म्हणून महायुतीचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते काही पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. आणि जे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आम्ही ऐकतोय, त्यांना जे कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न झालेला आहे, एकही खासदार आता त्यांचा निवडून येणार नाही. म्हणजे मराठवाड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 4 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, धाराशिव. टीव्हीवर आम्ही पाहिलं आणि टीव्हीवर येण्या अगोदरच आम्ही असं सांगितलं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या या 4ही जागा मतदार निवडून देतील. आणि म्हणून पुन्हा मुख्यमंत्री सुद्धा काही, आणि आपल्याला तर माहिती आहे पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचं काय होतं.
त्यामुळं ते देखील येतील असं वाटत नाही. तुम्हीच निवडून देणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्राला एक नव्या पहाटेची महाराष्ट्र वाट पाहतोय आणि ती तुम्हाला साकारायची आहे. मुख्यमंत्री कसे असावेत? यशवंतराव चव्हाणांसारखे, शरद पवारांसारखे, शंकरराव चव्हाणांसारखे, वसंतदादा पाटलांसारखे, AR अंतुलेंसारखे, वसंतराव नाईकांसारखे. ते मला माहित होतं, पण ओमराजे कडनं आज मी बऱ्याच गोष्टी शिकलोय. म्हणून त्यांना लक्षात आहे का नाही म्हणून मी ते नाव अगोदर घेतलं नाही. याचा अर्थ ही सभा जिवंत आहे. विलासराव देशमुखांसारखे, उद्धव बाळासाहेब त्या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं ही काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. राहुल गांधी यांनी तो काँग्रेसचं गॅरंटी कार्ड इतर बाबी प्रकाश टाकणार नाही. तुम्ही हे वाचलं असेल, जाहिराती येत आहेत वर्तमानपत्रामध्ये. पण आपण सारेच इथं शेतकरी आहोत. शेतकरी न्याय ही एक गॅरंटी राहुल गांधींनी दिलेली आहे. शेतीमालाला योग्य भाव स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार कायदेशीर हमी भावाची गॅरंटी, कर्जमुक्ती, कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायमस्वरूपी आयोगाची स्थापना, विमा रक्कम थेट खात्यात ट्रान्सफर, पिकाचे नुकसान झाल्यावर विम्याची रक्कम 30 दिवसात थेट बँक खात्यात ट्रान्सफर करण्याची गॅरंटी, योग्य आयात निर्यात धोरण. पाम तेल बद्दल आपण जे म्हणालात, कांद्याच्या आयात बंदीवर जे भाष्य तुम्ही केलं, निर्यात बंदी जी सरकारनं केली, तर त्याच्यासाठी सुद्धा योग्य आयात निर्यात धोरण, शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसार नवीन आयात निर्यात धोरण याची गॅरंटी आणि शेतीची जीएसटीतून मुक्ती. शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व उपकरणावरील जीएसटी काढून टाकणार ही गॅरंटी. हात बदलणार परिस्थिती. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला इंडिया अलायन्सचं सरकार याला पाठिंबा द्यायचा आहे. आज मी हा शिवसेना पक्षाचा स्कार्फ, उल्हासदादा, हा स्कार्फ सुद्धा कोणी तयार केला माहिती नाही, कोणाची कल्पना आहे मला माहिती नाही, पण या स्कार्फवर आपण जर बारकाईनं पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र तर आहेच, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र तर आहेच,
आदित्य ठाकरे यांचं छायाचित्र तर आहेच, पण इंडिया अलायन्सच्या सोनिया गांधी यांचं देखील छायाचित्र आहे. इंडिया अलायन्सचे राहुल गांधी यांचं छायाचित्र आहे. इंडिया अलायन्सचे शरदचंद्र पवार यांचं छायाचित्र आहे. आणि इंडिया अलायन्सचे अरविंद केजरीवाल यांचं छायाचित्र आहे. आपल्या पुढे आहे. म्हणजे आज आपल्याकडनं सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून या इंडिया अलायन्सच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. आणि पेटती मशाल घेऊन हाती माझ्याबरोबर आपल्याला सगळ्याला म्हणायचं आहे. पेटती मशाल, पेटती मशाल घेऊनही हाती वाजवावी विजयाची तुतारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयाजी. खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण असंख्य कार्यकर्त्यांना केला. एक छोटासा पक्ष प्रवेश. हॅलो, या ठिकाणी होणारा नगरीचे उपसरपंच